नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर 10वी व 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांची एक्झाम फी जी आहे तर ती परत मिळणार आहे, म्हणजेच रिफंड मिळणार आहे व याबद्दलची लिस्टसुद्धा आलेली आहे. तर या लिस्टमध्ये आपलं नाव कसं पाहायचं व याबद्दलची जी फी परत मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून आलेला हा निर्णय आहे. तर मित्रांनो, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की शासनीय संदर्भी क्रमांक 1 व 2च्या शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावर करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश 40 तालुके व या व्यतिरिक्त 1021 महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मधील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी 10वी फी रिफंड .mhssc.ac.in आणि 12वी फी रिफंड .mh.hsc.ac.in या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे. सदर लिंकवर दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत माहिती सादर करण्याची दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि काही शाळांनी पात्र विद्यार्थ्यांची माहिती यादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. मुदतवाढीच्या अनुषंगाने ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना यापूर्वी माहिती सादर केली आहे, मुदत संपुष्टात आल्याने ज्या विद्यार्थ्यांची माहिती अद्याप सादर केली नाही, अशा माहिती प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन द्वारे भरण्यासाठी दिनांक 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये उपरोक्त लिंक सुरू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता आपणास लिस्टमध्ये आपले नाव पाहण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे. तर या वेबसाईटवर आपण क्रोम ब्राउझरवरती या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी मेनू या ऑप्शनवर क्लिक करून स्टुडंट लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व या ठिकाणी आपलं इयर जे आहे तर ते इयर व सीट नंबर टाकून आपण आपलं नाव या लिस्टमध्ये जे आहे तर ते सर्च करू शकता. तर मित्रांनो, ही याबद्दलची माहिती होती. तर मित्रांनो, ही जी फी रिफंड आहे तर ती दुष्काळ सदृश 40 तालुके व 1021 महसूल मंडळातील जेवढ्या शाळा आहेत तर त्या शाळांमधील 10वी व 12वीसाठी फी रिफंड मिळणार आहे. तर मित्रांनो, ही 40 तालुके व 1021 महसूल मंडळाची जी यादी असेल तर ती आपणास पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही यादी पाठवली जाईल. तर या यादीची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण पाहू शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे